ठीक. चलो, तो आपण एकदा लास्ट लेक्चर जे रेकॉर्ड झालं नव्हतं, जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन वी आर गोइंग टू टेक दिस वन मोर टाइम. तर ज्यांनी ज्यांनी केलं आहे ते पण अटेंड करा. ठीक आहे. चलो, अगेन नंबर सिरीज आपण परत बघितली. दोन प्रकारच्या नंबर सिरीज असतात. एक असते नंबर्स, सेकंड असते लेटर्स. ठीक आहे. डन. दोन प्रकारच्या असतात. एक असते नंबर सिरीज, दुसरी असते लेटर्स म्हणजे अल्फाबेट सिरीज. ठीक आहे. नंबर्समध्ये दोन टाइप्स असतात. अल्फाबेट एक असते नंबर्समध्ये दोन, एक असते सिम्पल, एक असते डबल. सिम्पल इन द सेन्स एकच नंबर सिरीज दिली जाईल तुम्हाला. 1 फॉर एक्झाम्पल दिस इज क्वेश्चन नंबर 1. ह्याच्यामध्ये तुम्हाला 5, 7, 9, 11, 13 ह्याला म्हणतात सिम्पल नंबर सिरीज. सिम्पली नंबर दिलेत. ह्याचं लॉजिक काय की ह्या वर्डचं, ह्या नंबरचं लॉजिक ह्याच्यासोबत रिलेट होईल. 7चं लॉजिक 9 सोबत रिलेट होईल. 9चं लॉजिक 11शी रिलेट होईल. 11चं लॉजिक 13 सोबत रिलेट होईल. सेम नंबरची सिम्पल नंबर सिरीज असेल. सेकंड टाईप आहे डबल नंबर सिरीज. त्यामध्ये राहील 5, त्यानंतर राहील 6, त्यानंतर राहील 9, मग 8, मग 13, मग राहील 10. हे आहे डबल नंबर सिरीज. डबल नंबर सिरीज म्हणजे काय? 5चं रिलेशन राहील 4शी म्हणजे काय +4 आहे. हे 9चं रिलेशन राहील 13शी म्हणजे परत +4 आहे. 6चं रिलेशन राहील 8शी +4 +2. 8चं राहील 10शी +2. सिंपल सिंगल नंबर सिरीज आणि डबल नंबर सिरीज. ओके, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. ओके. थर्ड इज सिरीज इन सिरीज. नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. एक्झामलाही कमी वेळ आहे. जेवढा अभ्यास करायचा तेवढा करायचा. सिरीज इन सिरीज शिकवणार नाही. नेक्स्ट टाईप आहे अल्फाबेट सिरीज. अल्फाबेट सिरीजमध्ये काय अल्फाबेट्स असतात ABCD A to Z. नंबर ऑफ अल्फाबेट किती आहे? 26. ओके, तर A to Z ह्याला नंबरिंग करून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 वरच्या रो मध्ये, 13 खालच्या रो मध्ये लिहायचे. ठीक आहे. 26 झाले. सिंपल सेम ॲज दिस, डबल सेम ॲज दिस. कंटिन्युअस येणार नाही. एखाद क्वेश्चन बघू, आला तर आला, बट मोस्टली येणार नाही. SSC आणि UPSC मध्ये येतात. टाईप समजवल्या. हा क्वेश्चन ज्यांनी सोडवलाय मागच्या वेळेसला त्यांनी सोडवा, त्यांनी नका सोडवू. बाकीच्यांनी एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. करा सॉल्व्ह, कर ना. काय झालं, बसले तर सोडवायचं आता. रिलेशन लावायचं. सिंपल आहे म्हणजे डेफिनेटली ह्याचं रिलेशन ह्याच्यासोबत आहे काहीतरी, ह्याचं ह्याच्यासोबत आहे, ह्याचं ह्याच्यासोबत आहे, ह्याच्या ह्याच्यासोबत आहे. व्हेरी गुड अमृता. ठीक आहे, ठीक आहे. मागच्या वेळेसच्या नोट्स पाहून नका सोडवू फक्त कोणी. परफेक्ट. आलं उत्तर? पहिल्याच आलं का रे? प्रथमेश, साक्षी, नाही आलं भैया? हां, ओके. साक्षीने दुसरं पण सोडवलं. हां हां, कोणाचं आलं का इकडे? हां,
शेवटला 5 असं हे इथे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल म्हणणं आहे? 5. ओके, तुझं? हा प्रीती, येईल तर कसं येईल? एक व्हेरी सिंपल लॉजिक. व्हेरी गुड. ठीक आहे. चार आणि 3 मध्ये डिफरन्स बघा आता. 4 आणि 3 मध्ये, 4 आणि 7 मध्ये डिफरन्स आहे 3चा. 7 आणि 12 मध्ये किती आहे? 5चा. म्हणजे इथे काय होतंय, लॉजिक लगेच इथेच लावून घ्या. +2 होतात, म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स किती राहील? 7चा. मग याच्यात +2 करा, ह्याच्यामध्ये डिफरन्स किती राहील? 9चा. मग पुढचा जो डिफरन्स येईल +2 करायचा 11चा. 28 आणि 11 39 है ना. दुसरं सोडवा. ठीक आहे तेजल, व्हेरी गुड. अमृता, व्हेरी गुड. मी सांगतो तेव्हाच सोडवा, जेणेकरून मला तुमची स्पीड पण कळेल की हु इज सॉल्विंग इट इन फास्टर मॅनर. साक्षी कसं 35 आलं? हे सगळं बरोबरच आहे. ठीक आहे. अजून कोणाचे आन्सर्स आहे सांगा पटपट. 25. आणि इथे अजून एक जर क्वेश्चन मार्क दिले 25 23 नंतर, तर दोन्ही उत्तरं सांगा. 20 29 25. सिंपल नंबर सिरीज आहे हे, असं काही क्वेश्चन मध्ये येणार नाही. 25 29. ओके अक्षय. पंचवीस आणि 29 आलं का? काय येतं? काय येतं? काय काय आलं तुझं प्रथमेश? तुझं? हे बघ मी सांगतो. हे बघ, 11 आणि 13 मध्ये डिफरन्स कितीचा आहे? +2. 13 आणि 17 मध्ये +4. मग 17 आणि 19 मध्ये +2. लॉजिक समजलं की सोडून द्यायचं पुढे. +4. मग +2 किती येतं? 25. मग +4. 25 + 4 29. कळलं? नेक्स्ट. प्राजक्ता आणि प्रिया हे 35 कोणत्या पुढच्या याचं आहे का? बरं, पटपट सोडवा. जे जे आन्सर्स सांगतात त्यांनी लॉजिक पण सांगा एक कॅप याचे करून. क्वेश्चन 4चं नाही विचारत मी, क्वेश्चन 3चं. इथे मी सांगतोय तुम्हाला सिंपल नंबर सिरीज आहे, बट ही सिंपल नंबर सिरीज नाही. ही सिंपल नंबर सिरीज आहे, एक्झाम मध्ये सांगणार नाही. एक उत्तर आलं.
ऑनलाईन उत्तर काय काय आहे? 35 35 35 मेजरली 35 आहे. आलंय का बाकीच्यांचं? व्हेरी गुड सुजाता, व्हेरी गुड, एक्सलेंट एक्सलेंट प्राजक्ता. सिंपल नंबर सिरीजमध्ये हो लॉजिक फक्त ह्या दोघां आपल्या जस्ट बिफोर जो नंबर आहे त्या दोघांचं लॉजिक असतं. एवढं तर मी सांगितलं आता. प्लस आणि आकडे काय काय? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट, हेच रिलेशन राहू शकतं. आता प्लस आपण पहिल्या दोनमध्ये वापरलं, ह्याच्यामध्ये मायनस वापरून बघू. हे किती मायनस आहे? -21. हे किती मायनस आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा होतोय? 2चा. मग हे किती मायनस राहील? 17. मायनस हे किती राहील? करत नाही बसायचं, हे पुढचे वाचायचे नाही. मग संपलं ना, आता इथं आपलं लॉजिक कळालं आपल्याला. मग ह्या दोघांचं 21 आहे, ह्या दोघांचं 19, 17, 15 आणि इथे किती राहील मग? -13. ओके. आता एक स्क्वेअरचं लॉजिक लावा. 11चा स्क्वेअर काय? सॉरी 11चा स्क्वेअर काय? 121 - 1. 10चा वर्ग काय? 100 - 1 99. मग 9चा 81 - 1. 7चा सॉरी 9च्या नंतर 8चा 64 - 1. मग 7चा 49 - 1. स्क्वेअर कसा काढायचा? वर्ग कसा काढायचा? त्याच नंबरनी गुणल्यास वर्ग येतो. ठीक आहे, नेक्स्ट सोडवा आता. ओके, व्हेरी गुड. ऑनलाईनचे फास्ट उत्तर येत आहेत. प्रिया, श्रद्धा, श्याम. प्रियाचं उत्तर चुकीचं आहे की तुमचं? संगीता, परत अक्षयने वेगळं सांगितलं. बघा काय चेक करून घ्या. 201 पण येते, 203 पण येत आहे. कसं? 2 उत्तर आले मला. 201 सांगितलं एकाने सांगितलं 203. हां जी, डोकं लावा पटपट. हां, ह्याच्यामधनं कोणतं उत्तर आहे? मी उत्तर लिहितोय तर फक्त तुम्ही सांगितलेलं कोणतं? हे गणित नाही. गणित हे कॉमा नंतर ह्या कॉमा आहे. सॉरी हा कॉमा आहे बरं का. अच्छा ठीक आहे शिवानी, ओके. चला सोडवतो मी. हे बघा, सगळं करून बघायचं. आपण डिफरन्स बघितला कितीचा होतोय? ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा होतोय? 7चा. ह्याच्यामध्ये 12चा होतोय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 25 आणि 25 50 आणि 1 26 26चा. ह्याच्यामध्ये काही एक रिलेशन वाटतंय का? सोडून द्या प्लसला लगेच. मायनस करू शकतो का? मायनस करू शकतो? नाही, कारण की वाढत चाललंय संख्या. मग उरलं काय आपल्याकडे? काय काय? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ओके. स्क्वेअर किंवा स्क्वेअर पण आहे, स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट. हा कशाच्या स्क्वेअरच्या जवळपास येतो? 2चा स्क्वेअर काय आहे? 4. 3चा 9. ठीक आहे, हे एवढं कामाचं आहे आपल्या. हा 2च्या स्क्वेअरच्या जवळ येऊ लागलाय. ठीक आहे, 2चा स्क्वेअर +2. मग हा कशाच्या स्क्वेअरच्या जवळ येतोय? 3चा स्क्वेअर +3. 3चा स्क्वेअर +4.
लॉजिक लागतंय का काही दोघांमध्ये कनेक्शन? नाही. स्क्वेअर रूट चूक हे करून टाका. आता बघा 6 × 2 मल्टिप्लिकेशन बघा. साइन 2 12 प्लस 1 13. 13 × 2 13 2 26 मायनस 1 25. 25 2 50 प्लस 1 म्हणजे काय करतोय इथे +1 केलं गुणाकार +1 मल्टिप्लाय -1 है ना. +1 -1 +1 -1. आता इथे काय येईल -1 102 -1. आता परत त्याला काय करायचं मग उत्तर काय येईल म्हणजे ह्याच्या गुणाकार करून काय येईल 200 202 202 प्लस 1 है ना. आलं उत्तर. नेक्स्ट नेक्स्ट येणार नाही बट सोडवून बघा. चौतीस 31 काय आहे नेमकं? चौतीस 31 33 तीन उत्तर आले मला. 34 31 33 कोणतं बरोबर आहे माहितलं तुमचं काय? पटपट पटपट असं डोक्यात आलं पाहिजे. काय झालं प्रथमेश? इंटरेस्ट नाही की सोडवा नाही वाटत आहे? डोकं लावतोय डोकं खराब होते मग मजा यायला पाहिजे. प्रश्न तर पण आहे. 34 बरोबर आहे असं तुम्ही सांगताय श्रद्धा. ओके 33 परत एकदा आलं. ह्याला एक परत एकदा आलं. 34 श्रद्धाने म्हटलं बरोबर आहे. डायरेक्ट डिसिजन दिलं मला म्हणजे 2 स्टार. ओके 34 वाले खूप येत आहेत आता. ह्याला म्हणतात फिबोनाची सिरीज. फिबोनाची हिटलरच्या वॉरच्या वेळेस ब्रिटनमध्ये सगळ्यात जास्त यूज करण्यात आलेली सिरीज आहे ही. कोडवर्ड आहे हा. हा कसं आणलं? 13 + 21 व्हेरी गुड. हे 1 + 2 3 झालं. 3 + 2 5 झालं. 5 + 3 8 झालं. मग 8 + 5 13 झालं. मग 8 + 13 21 झालं. मग 13 + 21 10 10 20 आणि 10 30 आणि पुढचा 1 3 आणि 1 4 34. ठीक आहे. कोण जिंकलं? श्रद्धा. ठीक आहे. नेक्स्ट श्रद्धा म्हणजे ज्यांनी 34 दिलं ज्यांनी ते. अच्छा ठीक आहे अनिकेत. नेक्स्ट इज डबल नंबर सिरीज. आता रिलेशन जो राहील तुम्हाला एक्झाममध्ये हे सांगणार नाही कोणी की डबल आहे की सिंगल आहे. ह्या दोघांच्या असे रिलेशन लावून बघावं लागेल. मग सिंगल नंबर सिरीज आहे की डबल नंबर सिरीज आहे कसं ओळखायचं? हे कसं ओळखायचं? फ्रिक्वेन्सी कशी आहे? फ्रिक्वेन्सी 2 नंतर 5 आलं, 5 नंतर लगेच 4 आलं म्हणजे एक सलट वाढत किंवा कमी होत नाही जाते. ह्याचा अर्थ लगेच समजून घ्यायचा डबल नंबर सिरीज आहे. ठीक आहे. हां पहिलं क्वेश्चन. अच्छा पहिलं 8 म्हणताय. ओके अजून 8 and 0 काही कॉमेंट्स येत आहेत का? 8 and 2 8 and 0 8 and 10. हां अजून कोणी आहे का? 8 0 8 0 काय 8 2 8 2 परत एक आलं. अजून काय 8 0 डोकं पळवा. त्यांचं चाललेलं नाही बऱ्याच दिवसांपासून. थोडं गरम होईल. येते का आदित्य? 8 0 8 0 चला ठीक आहे. कसं आहे लॉजिक? +2 हे काय +2
4 आणि 6 मध्ये +2, 6 आणि इथे +8 येईल समजा. आणि 15 आणि ह्याच्यामध्ये हां काय +3 -3, ह्याच्यामध्ये -5, ह्याच्यामध्ये सेम पुढे जाते, ह्याच्यामध्ये 2 2 नि कमी होत आहे. हे तर तिथे पुढचं काय येईल -7, इथे काय येईल 0. नेक्स्ट सोडवा. कोणालाही काही डाऊट असेल तर लगेच सांगा, डाऊट असायला नाही पाहिजे. ह्याचे मी तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्स देतोय आता, ठीक आहे. ह्याचे क्वेश्चन जसंही लेक्चर संपेल मी बनवायला बसतो, आणि बनवल्या समजा संध्याकाळपर्यंत तुम्हाला ह्याची शीट देतो मी. (43, 49) आता हे उत्तर येतात पोरांचे, आपण स्लो आहे. हां हां अजून एक कोणी? (43, 49) जनरली मेजरली 43, 49 येते का रे बाबा? साक्षी येते का? नाही, अरे वा, 43 आलं ना, ठीक आहे, अर्धा तरी बरोबर आलं. हां आदित्य नाही, हां प्रीती, म्हणजे आपल्याला काय होतं फक्त मोजता येत नाही पटपट, है ना, पटपट मोजता येत नाही. एक सोपं सिक्वेन्स कळाली आणि उत्तर शेवटचं चुकीचं आलं तरी चुकलं. सिक्वेन्स विचारणार की उत्तर विचारणार एक्झाम मध्ये? उत्तर विचारणार. हा हे काय, ह्याचं काय लॉजिक आहे? आपण हेच सोडवत होतो ना. हा +4, मग ह्याचं नाही, ह्यांचं असंच राहील ना, 7 + हे म्हणजे 2 2 ने वाढतंय, म्हणजे हे किती वाढणार +8 है ना, +10, वाचत नाही बसायचं मग, +12 लगेच उत्तर करायचं. 31 आणि 12 ह्याच्यात लगेच 3 लावायचं. 31 मध्ये 2 ऍड होणार आहे ना, 3 लावायचं. युनिट प्लेसवर बघायचं, ऑप्शन मध्ये कोणाचं 3 आहे, टिक करायचं, पुढे चाललं जायचं. सगळं सोडवत नाही बसायचं, ठीक आहे. पूर्ण उत्तर आणत नाही बसायचं. एक उत्तर आलं माझं, पहिल्याच्या उत्तरच्या युनिट प्लेसवरती 3 आहे, कळालं, उत्तर टिक करायचं आणि पुढे जायचं, ठीक आहे. काय होतं याचं 43, मग आता ह्याचं काय +3, ह्याचं +6, ह्याचं हां मग आता कळालं 3 6 9, मग लगेच +12, मग लगेच +15, +15 म्हणजे काय, 4 + 5 9, ज्याच्या ह्याच्यात युनिट प्लेसवर 9 आलं ते लावायचं आणि पुढे जायचं. पूर्ण उत्तर सोडवायचं नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कॉम्पिटिशन हीच आहे, युनिट प्लेस पाहिलं की पुढे, युनिट प्लेस पाहिलं की लगेच पुढे जायचं, ठीक आहे. व्हेरी गुड, एक्सलेंट जॉब बाय एव्हरीवन. फॉर दोज हु हॅव नॉट गिवन करेक्ट आन्सर्स सच ॲज नो वन, सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं, ठीक आहे. चला नेक्स्ट सोडवा पटपट. हां Q², अच्छा हां सांगा सांगा. हां व्हेरी गुड तेजल, व्हेरी गुड मारुती, श्रद्धा, सुजाता, ओके.
साम्य बघायचंय, फक्त नजरेचा धोका आहे. इथे 5 दिसतंय तुम्हाला, इथे पण 5 दिसतंय, इथे 125 दिसतंय, इथे पण 125 दिसतंय. मग 25-25 सोबत आले. ह्याचा अर्थ हा आहे की सिरीज जी अशी आहे सरळ पळतीये, तीच सिरीज अशी उलटी पळत असावी. 5च्या नंतर 25 आलं, 25च्या नंतर 125 आलं, 125 नंतर 625 आलं. मग सेम 5च्या नंतर 25, 25च्या नंतर 125, मग 125 नंतर काय येणार? 625 इंटू 5 येते फक्त. ठीक आहे, इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. नेक्स्ट, सिरीज इन सिरीज सोडवू नका, अल्फाबेट सिरीज घ्या पटकन. अल्फाबेट सिरीज मध्ये टोटल अल्फाबेट 26. मग असं का झालं इकडे? हे जास्त कावर वाढले? हे वरती 13 बरोबर असे आले, हे असं वाढलं का? हे डबल नंबर आहे म्हणून जागा जास्त आली, बाकी काही नाही. हे एकमेकांखाली येतात. ठीक आहे, असं पकडा. ओके. प्लस आता प्रश्न जे येतील आपल्याला, प्रश्नामध्ये ते तुम्हाला अशी सिरीज देईल ए, आणि ज्यांनी सोडवलंय त्यांच्यासाठी पण दोन नवीन क्वेश्चन्स आहेत, ज्यांनी अगोदर लेक्चर केलं तर नीट लक्ष द्या. समजा ए दिला, मग सी देतील, मग ई देतील, नंतर जी देतील. मग ते काय म्हणतील की नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट काय, सिंगल नंबर सिरीज ही. ठीक आहे, मग आपण बघायचं एचा नंबर काय आहे 1, सीचा काय 3, ईचा काय 5 आणि जीचा काय 7. म्हणजे काय होतंय, +2 नी प्लस प्लस होत चाललं. म्हणजे 7 नंतर कोण येईल 9, मग 9व्या नंबरवर कोण आहे आय. मग याचं उत्तर काय राहील आय. सिंगल नंबर सिरीज आहे. सेम डबल नंबर सिरीज तशीच राहील. कॉन्सेप्ट कळाली, कसं सोडवायचं कळालं? तुला कळालं, तुला कळालं, तुला कळालं, प्रीती कळालं, हां कळालं, आलं. ठीक आहे, सोडवा आता पहिला प्रश्न. कॉन्सेप्ट कळाले म्हणजे सोडवता यायला पाहिजे, पट 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 सोडवा. ऑनलाईनमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर लगेच विचारा. अक्षय म्हणतो लोखंडे नाही. अक्षय तुला कळालं? अक्षता जरी कळालं नाही, अक्षता पहिला प्रश्न मी सोडवून सांगतो मग कळेल. ओ ओके. हे चांगलं कळायला दिसतंय ना, ओयू ओयू. एकच नका सांगू. हा, योगिता म्हणते ओयू परत. सेम जे एक्झाम्पल, व्हेरी गुड. 4 अल्फाबेट सोडून. ओके निकिता. हे 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 बघत राहा. हां, हे बघायचं आहे का? नाही. हां, हे इजोटी एक शॉर्टकट आहे. ABCD मधले काय काय नंबर्स कोणत्या कोणत्या नंबरवर येते? EJOTY, इजोटी. 5, 10, 15, 20, 25 हा यांचं स्थान आहे. हा 5व्या नंबरवर येतो, हा 10व्या, हा 15व्या, हा 20व्या, हा 25व्या. एक शॉर्टकट आहे फक्त हे लक्षात ठेवण्यासाठी. ओ यू. ओके, 2 आले, पण एक तर सेकंदातच आलं. हा, ओ आणि यू. प्रथमेश, ओ आलं, यू नाही येते. हे इकडे बघून घे एकदा, मग येईल. बाकीच्यांचं येत आहे जनरली. काय आहे ए किती नंबरवर आहे? अक्षता लक्ष द्या, अक्षताला कळालेलं नाही आहे. हे बघा, आपल्याला काय करायचं, ह्यांचे नंबर्स बघायचे, ह्यांचे नंबर्स बघायचे आणि मग सोडवायचं आहे. ए कितव्या नंबरवरती आहे? पहिल्या.
सी कितव्या नंबर, अक्षता लक्ष द्या, सी कितव्या नंबरवरती आहे, तिसऱ्या. मग लगेच नंबरिंग करून घ्या हवं तर, वेळ राहणार नाही तेवढा, बट स्टील. एफ 6व्या, 6व्या म्हणजे बघा एका एकाने वाढतंय. हे काय आलं, 2 ने वाढलं, +2 +3. मग हे किती नंबरने वाढतं, जे किती नंबरवर बघा, जे 10व्या है ना. जे किती नंबरवरती आहे, 10व्या. मग +4 झालं. मग इथे काय होणार, +6 होणार, +6, 10 + 6 16. 16व्या नंबरवरती कोण आहे बघायचं, 16व्या नंबरवरती कोण आहे बघायचं, काहीतरी चुकलं. 15व्या नंबरवरती ओ यू कसं काय येतंय बघा, काय चुकलं, +4 + 6 +4 + 6 10 + 6. अच्छा, एक एक ने वाढते, 2 ने वाढत आहे, म्हणजे हे 11 होणार आहे ना. +5 होईल 15 होणार, +5 होईल 15 होणार. मग 15व्या नंबरवरती ओ आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय होईल मग, +6 म्हणजे 16व्या नंबरवरती. मग ओ नंतर काय, +5 झालं, 1 2 3 4 5 +6, 15 नंतर +6 21. 21व्या नंबरवरती काय बघा, कळलं का परत सांगू, कोणाकोणाला कळालं नाही हात वर करा. कळ, ऑनलाईन कुणाला कळालं नाही हात वर सांगा. ए पहिल्या नंबरवर आहे, हे तिसऱ्या नंबरवर आहे, एफ कितव्या नंबरवर आहे, मग 1 + 3 ह्याच्यात किती डिफरन्स आहे, 2चा, मग 3चा, मग 4चा, मग 5चा, मग 6चा. मग ह्याच्यात 3 डिफरन्स बघायचा आपल्याला फक्त. मग 3च्या नंतर डिफरन्स राहील, एफ किती नंबरवर बघून घ्यायचं लगेच, 6व्या नंबरवर आहे, मग 3 + 3 6 आलं. मग 6 नंतर 4 10व्या नंबरचं, मग 4 नंतर 5 15व्या नंबरचं, 5 नंतर 6 21व्या नंबरचं. एवढं शोधायचं आपल्याला. मग 15व्या नंबरवर कोण आहे आणि 21व्या नंबरवर कोण आहे. नेक्स्ट सोडवा. ओ सॉरी, हां हे चुकून आलं इथे, ठीक. व्हेरी गुड. जे जी हे चुकून आलंय, हे चुकून आलंय. जे जी, जे आणि जी मध्ये कन्फ्युजन आहे. काय बघा, हा 2-2चा गॅप, 2चा की 3चा आहे, गॅप. हा गॅप 2चा आहे पण डिफरन्स 3चा आहे. हा हा व्हेरी गुड. जमतंय का प्रथमेश, काय होतं डोकं नाही चालत आहे का, एवढं एवढं सोपं नाही आहे ते, कर कर, एवढं सोपं ते यायला पाहिजे. जे जी, जे आहे की जी आहे, गॅप आणि डिफरन्स मध्ये लक्ष थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. गॅप म्हणजे ते मधले दोन, डिफरन्स म्हणजे त्यात जो नंबर येतोय त्यालाही धरावं लागतं आपल्याला. RUXAD, इथे बघा कुठे आहे, RUX आलं. मग आता हे बघ इथे संपलं, मग सुरुवात कुठून होईल परत, ए. ठीक आहे, आता बघ आर म्हणजे 18, म्हणजे आपल्याकडे काय आलं, 18 21 24 हे आलं. मग 18 हे डिफरन्स कितीचा आहे, 3. हा कितीचा आहे, 3. मग 24 नंतर 3 काय येईल, म्हणजे 25 26 आणि घड्याळीत जसे 12 नंतर परत 1 वाजतो तसा 1, म्हणजे ए इथे येईल. कळलं. मग आता ह्याच्यानंतर 1 2 3 1 2 3 काय येईल उत्तर, जी. कळालं.
नेक्स्ट. JF येत आहे उत्तर काही काहींचं. हा, आपली कॉम्पिटिशन आपल्यापेक्षा फास्ट सोडवता नाही आलं पाहिजे. आपल्या कॉम्पिटिशनला सगळ्यांची कॉम्पिटिशन तुमची एकमेकांसोबत आहे. आता दिवस 10-15 बाकी आहे. पट 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 बघितल्या बघितल्या लॉजिक कळायला पाहिजे. डबल नंबर सिरीज वाटतीये, कारण की इथे डबल डबल काय येत आहे, काय मागे जाते काय पुढे जाते, मग डबल नंबर सिरीज आहे. डबल नंबर सिरीज म्हणजे काय, लॉजिक यांचं असणार. हे ठीक आहे. ह्याचं वरच्याच ह्याचं काय वाटतं लॉजिक. नॉर्मली बघ ना, ABCDE, मग काय येणार कळतंय का रे? सांग मग, एक जरी आलं तरी सांग पट पट पट. साक्षी काय होतंय? साक्षी जनरली तू अशा गोष्टीत हुशार आहे. काय झालं? पटपट नाही चालत आहे का? दुसरं काहीतरी चालू आहे डोक्यात. ओके, जे मग नंतर ठीक आहे, हे उत्तर आहे. आलं तुझं बरोबर. सांग दुसऱ्याचं लॉजिक काय लावलं सांग. हा, हे तर ABCDEF बरोबर. नेक्स्ट. हा हा, एक नाही दोन नाही, डिफरन्स आणि गॅपमध्ये हे करायला शिका. बी नंतर C सोडला D आलं, D नंतर E सोडला F आलं, F नंतर G सोडला H आलं, H नंतर I सोडलं J आलं, म्हणजे JF जे राईट आन्सर. नेक्स्ट सोडवा. अच्छा, एक उत्तर आलं MN. नेक्स्ट. एक उत्तर आलं YB, एक उत्तर आलं ZA. मग नंतर अमृता म्हणते ZA, जयश्री म्हणते YB, साक्षी पण म्हणते YB. इट्स लाईक साक्षी YB म्हणते म्हणजे काय? साक्षी सोडवलं का? ही साक्षी नाही, दुसरी साक्षी. पट 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 एकदम. काय आहे? ओके, H नंतर हा, काढ काढ. 5 अल्फाबेट सोडून आहेत. 5चा डिफरन्स आहेत असं म्हणते निकिता. 5चा डिफरन्स आहे म्हणजे 6 सोडले. ठीक आहे, 6 आहे म्हणजे 6 + 6 असं म्हणतो आपण त्याला. A नंतर 6 6 6, मग नंतर काय येईल Y. मग इथून पण तसं कर ना, ह्याच्या अगोदर 6 कर ना. हा, सांग सांग. सोबत नाही असे ठीक आहे. ओके, हा नेक्स्ट. ठीक आहे, हे पुढून 7व्या नंबरला आहे. 7 बरोबर. हो, हे पण मागून 7th आहे. हो, कळालं मला ते. हा, MN सोबत आहे. हा हा, MN झालं ना. हे MN तर इथे झालं ना ऑलरेडी, परत येतं. ठीक आहे,
क्वेश्चन चूक नाही. ह्याचं +5 करत +6 करत जायचं. ह्याचं YB येतं उत्तर, YB येतं. पण तू जे म्हणत आहेस ना MN, हे MN मध्ये डिफरन्स किती आहे? हा 14व्या नंबरचा, हा 15व्या नंबरचा, डिफरन्स किती आहे? 1चा. सोबत कसं येत आहे? हां ओके. हां सोबत येतात कारण की तुम्ही ABCD तशी लिहिली, तशी ABCD तशी. लॉजिक काय? कसं आहे? कसं GT? हां M येत आहे +5, मग तू +5 असं कर ना. M नंतर +5 काय येत आहे? +6 येते. +6S आहे. +5 आणि +6 मध्ये फरक. तसं काही लॉजिक नाही लावायचं. आपण तसं ABCD लिहितोय जस्ट बिकॉज आपल्याला सोपं जावं म्हणून. ठीक आहे, ते लॉजिक तसं नका लावू. ओके, YB आहे त्याचं. हां पुरा हसतंय, पुरं म्हणताय की ऑनलाईन बॅच जिंकते म्हणे. हां जी, ऑनलाईन सांगा. हां कोणी नाही म्हणत आहे. हे खाली कर असं. क्विक हिलवालं काढू, हे जे नोटिफिकेशन ते काढून टाक. क्लिक कर, कॅन्सल. हां हो निकिता, 6चा डिफरन्स येतो. ऑफलाईनमध्ये ज्यांनी सोडवलं त्याला कॅडबरी. एका मिनिटाच्या आत. ऑनलाईनवाल्यांना कॅडबरी नाही देऊ शकत. एका मिनिटाच्या आत. व्हेरी गुड. ऑनलाईन मधनं उत्तर येते. F उत्तर येते. F. लॉजिक विचार, लॉजिक सांगा. लॉजिक सांगा. एकाने पाहिलं सगळे द्यायचं नाही उत्तर. लॉजिक सांगा. सिरीज सेम आहे. कशी? JFMA MJJ कशी सिरीज लावली यांनी? J 10व्या नंबर आहे, F मागे गेला, M पुढे गेला. डबल नंबर सिरीज जर करायचं म्हटलं JM परत M. गणित चुकीचं आहे म्हणणार किती आहे? चला, सो इट इज डिक्लेअर्ड की पहिलं कोणाला येत नाही. दुसरं हे ट्राय करा, 7वं 6वं. चुकलं, सगळ्यांचं चुकलं. ऑनलाईन सगळ्यांचं चुकलं. संपदा तुमचंही चुकलं. लवकर लवकर, खूप वेळ होतोय. बरं ठीक आहे, सगळ्यांनी पेन पेन्सिल ठेवून द्या. पेन पेन्सिल राहू द्या. ठीक आहे, हा त्याच्याकडे बघा फक्त. काय वाटतंय? आउट ऑफ द बॉक्स, ह्या कॉन्सेप्टच्या बाहेर विचार करा. आउट ऑफ द बॉक्स. ह्या दोघांकडे पण बघत राहा. बघत राहा, कळेल. बघत राहा, एकाला तरी कळेल. कळायलाच पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण आहे यातलं फर्स्ट? व्हेरी गुड, जयश्री. जयश्री, अंकिता, एक्सलंट.
आता आलं सगळ्यांना. हो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. ठीक आहे, असं आहे ते. हे हे प्रश्न येऊ शकतात एक्झाममध्ये, ह्याला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून टिक करून घ्या. ठीक आहे, चला. नाही नाही, बॉम्बे हायकोर्टला हे इम्पॉर्टंट आहे. एक अजून एक प्रकार आहे कंटिन्युअस सिरीज. हा तुम्हाला एक्झामला येणार नाही. कंटिन्युअस सिरीजमध्ये म्हणजे दुसऱ्या एक्झाम्सला येऊ शकतो. ठीक आहे, लक्ष द्या. कंटिन्युअस सिरीजमध्ये वी हॅव टू लुक की कोणता नंबर कोणत्याला फॉलो करतोय. ह्याचे ऑप्शन्स असे असतात: ए बी बी ए, बी ए बी ए, ए बी ए, बी ए ए. ह्या प्रकारे ऑप्शन देतील ते तुम्हाला. मग तुम्हाला काय करायचं, हे इथे फिट करायचं. पहिल्या याच्यावर हे असेल, दुसऱ्या याच्यावर हे असेल, तिसऱ्या याच्यावर मे बी हे असेल, चौथ्या याच्यावर मे बी हे असेल, पाचवं पण काहीतरी देऊन टाकेल समजा. ह्या प्रकारे. ठीक आहे, ऑप्शन्स ह्या प्रकारे दिले जातील तुम्हाला. तुम्हाला फक्त काय बघायचं आहे की ए बी ए म्हणजे बी मध्ये आहे, बी ला दोन्ही बाजूनी कोण आहे, ए आहे. म्हणजे ह्या बी ला इथे कोण पाहिजे, ए. ओके, आता दोन्ही बाजूला ए झाला म्हणजे इथे कोण पाहिजे, बी. ह्या एच्या अगोदर कोण पाहिजे मग, करेक्ट, ह्या दोन्ही एच्या मध्ये. म्हणजे याचं उत्तर येईल ए बी बी ए बी. कळालं? सेम गोज विथ दिस वन. आता इथे उत्तर काय येईल सांगा. ब्लर झालंय, होऊन जाईल ठीक. ब्लरच्या प्रॉब्लेममुळे लेक्चर उशिरा सुरू झाला. विचार कर, विचार करा. चला पटपट पटपट पटपट, डोकं फास्ट चालू द्यायचं. आपलं डोकं गंजलंय आता. हो, थरावर थर निघत जातील हळूहळू हळूहळू. डोकं फास्ट. पहिल्या प्रश्नापर्यंत आतापर्यंत जरा वाटत असेल काहीतरी चालू होतं है ना. डोकं दुखतंय कोणाचं. चला, MOPN, MNPO. एक राहिला ना निकिता. 4 का सांगतायत सगळे, किती आहे? 1 2 3 4 5 आहे ना. ओ लास्टला. बर, ठीक आहे भैया. उत्तर चेंज. साक्षी कोणतं? हा बघा, ओपी सोबत आहे, ओपी सोबत आहे. आधी काय आहे, एम. पी नंतर काय दिसतंय इथे, पी नंतर कुठे आलं, काय येते का पी नंतर, एन. आता एम नंतर ओ आहे, ओ नंतर कुठे काय दिसतंय का, एन नंतर. ठीक आहे, सोपं येणार नाही एक्झामला तरी हे किती सोपं असो. ब्लड रिलेशन आलं.
मोस्ट डिफिकल्ट जाणारा टॉपिक बट मोस्ट इझी असणारा टॉपिक म्हणजे ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशनमध्ये तुम्हाला 2-3 प्रकारचे प्रश्न दिले जातात. पहिल्या प्रकारे कोडेड रिलेशन, दुसऱ्या प्रकारे पॉइंटिंग रिलेशन. कोडेड रिलेशनमध्ये म्हणजे तुम्हाला स्टार, हॅश, प्लस, स्टार, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे नंबर दिले जातात. ते म्हणतात की प्लस म्हणजे ए प्लस बी. नीट लक्ष द्या सगळे. बी सॉरी ए प्लस बी, ए मायनस बी, ए डिवायडेड बाय बी, ए मल्टिप्लाय बाय बी आणि जे काही स्टार असेल ए स्टार बी वगैरे वगैरे असे सायन्स देतात तुम्हाला. म्हणतात ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहे. मग इथे ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ए म्हणजे हे एक रिलेशन देतील तुम्हाला. मग तुम्हाला गणित देतील ते पी प्लस क्यू मायनस झेड प्लस डी वगैरे वगैरे असं गणित देतील. आणि मग विचारतील डीचं आणि क्यूचं नातं काय. ह्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतील. ओके. मग अशा प्रकारे प्रश्न विचारल्यास ऑप्शन हा आहे तुमच्याकडे की सर्वप्रथम काय करायचं. सर्वप्रथम आपण एक बॉक्स बनवायचा. ठीक आहे. बॉक्स बनवायचा आणि बघायचं आपल्याकडे किती 1 2 3 4 5 आणि ए इज इक्वल टू बी. समजा आपल्याकडे 6 आहे. 6 आहे. एक इथे लिहायचं आणि रिलेशन बघायचे काय. फादर 1 2 3 4 5 6, मदर, ब्रदर, सिस्टर, मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ. ठीक आहे. अशा प्रकारे 6 लिहून घ्यायचे. मग नेक्स्ट बॉक्स बनवायचा. मग फादरसाठी काय आहे, मदरसाठी काय आहे, ब्रदरसाठी काय वगैरे वगैरे इथे अशा प्रकारे काढून घ्यायचं एका बॉक्समध्ये. म्हणजे एका बॉक्समध्ये काढल्यावरती आपल्याला एक्झॅक्टली कळतं ज्यावेळेस आपण प्रश्न सोडवणार आहे त्यानंतर की प्लस म्हणजे काय. म्हणजे तुम्हाला लगेच कळून जातं की पहिल्याचं आणि दुसऱ्याचं रिलेशन फादर आहे बाबा. ठीक आहे. म्हणजे आपण परत परत ह्या चार्टवर नाही येत, ह्या छोट्या चार्टवरती जातो आपल्या. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला एक चार्ट काढावं लागेल. चार्ट काढावं लागेल म्हणजे काय, तुम्हाला एका चार्टमध्ये लिहावं लागेल सगळ्यात पहिले की रिलेशन काय काय सांगताय. कसं एक चित्र काढायचंय. म्हणजे मी जर तुम्हाला म्हणालो की ए हा बीचा भाऊ आहे, ए ही बीची बायको आहे, तर तुम्हाला 2 रेषा मारायच्या आहे आणि बी असं लिहायचं आहे. ठीक आहे. नीट लक्ष दे साक्षी, नीट लक्ष द्या सगळे. आणि हीच टेक्निक वापरायची पुढं. आपण जुन्या ज्या टेक्निक्स आहोत केलेल्या आपण सगळ्या विसरून जायच्या. हीच एकुलती एक टेक्निक वापरायची. नवरा बायको असले की असं मांडायचं. ओके. आता याच्यातला नवरा कोणता आणि बायको कोणती, मेल कोणता आणि फिमेल कोणती हे ओळखण्यासाठी मी म्हणजे काय आपण जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही करत आहे. समजा ए ही बी ची बायको आहे, मग फिमेल कोण आहे, ए फिमेल आहे, मग फिमेलला मायनस मेलला प्लस दिलं. अशा प्रकारे करायचं. आता तुम्हाला म्हटलं मी यांचा मुलगा आहे, ह्या दोघांचा मुलगा सी आहे, मग सी करायचं आणि लगेच सीला प्लस द्यायचं. मग सीचा मामा आहे, सीचा मामा आहे कोणीतरी, तर समजा सीचा मामा म्हणजे कोण, एचं कोण, एचा भाऊ. म्हणजे डॅश करायचं आणि म्हणजे जे काय डी मामा आहे लिहिलेलं आहे आणि मामा आहे मामी नाही म्हणून त्याला प्लस करायचं. म्हणजे इथे लगेच कळून जातं एक डॅश म्हणजे भाऊ किंवा बहीण आहे. सीला पण एखादा भाऊ असेल तर असं द्यायचं. ठीक आहे. आणि लगेच डोक्यावरती भावाचं चिन्ह देऊन टाकायचं, मेलचं चिन्ह देऊन टाकायचं. विथ रेफरन्स टू मराठी, ज्यावेळेस मराठीमध्ये प्रश्न राहतील, मामा आहे, मामी आहे, चुलत भाऊ आहे, सख्खा चुलत भाऊ आहे, काका आहे, काकू आहे, आजोबा आहे, आजी आहे. हिंदीमध्ये गेले तुम्ही तर नाना आहे, नानी आहे, आईकडचे, आजोबा आजी वडिलांकडचे. ठीक आहे. तर खूप सारे रिलेशन आहे. बट इंग्लिशमध्ये हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न आले मेजरली इंग्लिशमध्ये सोडवायला पाहिजे. बॉम्बे हायकोर्टच्या एक्झामसाठी इंग्लिशमध्येच राहणार आहे. म्हणून सोपं हे आहे,
मामा मामी काका काकू एकच शब्द, अंकल आंटी. ठीक आहे. सिस्टर आणि जावई आहे तर तो सन इन लॉ असतो. तर सन इन लॉ दोघांचे जावई सन इन लॉच. डॉटर इन लॉ म्हणजे सुनबाई. ठीक आहे. बाकी एवढेच रिलेशन आहे, ह्याच्या पलीकडे रिलेशन नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये नाते सोडवण्याचा जो प्रश्न आहे, ब्लड रिलेशन, हे सोपे येतील तुम्हाला इंग्लिशमध्ये सोडवले तर. प्रॉब्लेम येऊ शकतो याच्यामध्ये कोडेडवाल्यामध्ये. ठीक आहे. आता पॉइंटिंग रिलेशन सगळ्यात अवघड प्रकार आहे. पॉइंटिंग रिलेशन सगळ्यात अवघड प्रकार आहे. त्यामध्ये फक्त त्याला सोपं जर करायचं आहे तुम्हाला, तर त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं? मराठीमध्ये कन्वर्ट करायचं. आणि जो कुणाला पॉइंट करतोय, समजा ए हा बी चे फोटो दाखवून, ए हा एक फोटो दाखवून म्हणाला की ह्या व्यक्तीच्या आईच्या वडिलांचे मामा आणि त्यांचा मुलगा म्हणजे हा फोटो. मग ते विचारतील ह्याचं ह्याचं रिलेशन काय. ओके, कळालं? मग तो पॉइंट करतो, मग स्वतःला इथे ठेवायचं, स्वतःबद्दल सांगतो म्हणजे आपण, आणि मग सोडवायचं आणि चार्ट काढायचा आपला. ठीक आहे. ह्याच्यात काही सोपे काही अवघड सगळे क्वेश्चन बघू. प्रश्न आपण शिकवलेल्या टाइप्स मधनच येणार, याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे 1990 नंतर झालेले पेपर, हायकोर्टचे झालेले पेपर सगळे अनालिसिस करून हे प्रत्येक टॉपिक अनालाइज करतोय. ठीक आहे. तर प्रश्न याच्यातूनच येणार. फॅमिली पझल आलेलं नाही, हे फक्त आणि फक्त SSC आणि आता NTPC आणि UPSC ह्या तिघांना विचारतात. ठीक आहे. तर तुम्हाला विचारणार नाही. ओके. तर लेट्स स्टार्ट अंडरस्टँडिंग इट फर्स्ट. डू नॉट सॉल्व, दीज आर क्वेश्चन्स. ठीक आहे. क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी, हे सॉल्व नका करू, आधी बघून घ्या आणि चार्ट काढून घ्या, जो मी सांगितलं तसं चार्ट. असा बॉक्स करायचा, 2 बॉक्सेस. एकामध्ये लिहायचं A+B म्हणजे ए हा फादर आहे बीचा, मग इथे लिहून टाकायचं एक रिलेशन फादरचा आहे. मग ह्या कोपऱ्यामध्ये फादर लिहिले म्हणून इथे प्लस लिहून टाकायचं. मग सेकंड काय, मायनस म्हणजे मदर आहे, मग इथे मायनस करा, इथे मदर लिहा, त्या प्रकारे लिहा. बनवला चार्ट, हे पाहून बनवा. आता बनवून दिलंय, असंच बनला का? चला सोडवा पहिला प्रश्न. खाली प्रश्न आहे, हाऊ इज ए रिलेटेड टू एफ. ए चा आणि एफ चा काय संबंध आहे? एक उत्तर आलंय. ओके. एक आलंय डॉटर इन लॉ, त्याच व्यक्तीचा आलंय सन इन लॉ, एक म्हणते ग्रँडफादर, आणि एक आलंय हजबंड आहे म्हणे. अजून काय आहे का दुसरं नातं द्यायचं दोघांचं?
हां सांगा सांगा पटपट, कोण कोण सांगताय अजून? उत्तर मला येतच नाही. सन इन लॉ आलं, नंतर ग्रँडसन आलं, हजबंड आलं परत एकदा, सगळे नाते सांगताय. ग्रँड फादर, बरं ठीक आहे. ह्याला अजून एक आलं. हे बघा, पहिला प्रश्न आहे म्हणून थोडं थोडं टफ जाऊ शकतं. बघा, ए प्लस बी, लगेच तिथं बघून घ्यायचं. प्लस म्हणजे पहिल्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी नातं. म्हणजे काय, ए इज फादर ऑफ बी, वरती काढा, ह्यांना लगेच प्लस देऊन टाका. ठीक आहे, म्हणजे चुकणार नाही. मग नंतर ए इज फादर ऑफ कोण, बी आहे. बीचं अजून जेंडर सांगितलेलं नाही म्हणून इथे काहीच नाही करायचं. मग काय, बी इंटू सी, मग लगेच बघायचं इंटू, हे मल्टिप्लिकेशन इथे. म्हणजे काय, ब्रदर आहे कोण, बी हा ब्रदर आहे सीचा. मग बीच्या डोक्यावर प्लस द्यायचं, लगेच सी लिहून टाकायचं. सीच्या डोक्यावर काहीच द्यायचं नाही. नेक्स्ट काय, सी डिवायडेड बाय डी, डिवायडेड इथे आहे म्हणजे काय, सिस्टर आहे. म्हणजे सी ही सिस्टर आहे कोणाची, डी ची. लगेच सीच्या डोक्यावर मायनस द्यायचं आणि डी लिहायचं. नेक्स्ट काय, डी स्टार ई, स्टार म्हणजे काय, सन आहे. म्हणजे डी हा सन आहे कोणाचा, ईचा. म्हणजे डी च्या डोक्यावरती प्लस द्यायचं आणि हा ईचा सन आहे. म्हणजे थोडंसं डोकं लावायचं की हे जे लेकरं येतात सगळे, ठीक आहे, ह्याने काय सांगितलं नाही सावत्र बिवत्र काय, ह्याचा अर्थ डेफिनेटली ही बाई आहे. बरोबर की नाही, कारण की हा माणूस आला होता. ह्या दोघांचे लेकर आहे हे, बरोबर, ह्या दोघांचे लेकर आहे. आता काय, मग ई आणि एफ मधलं, ई हॅशटॅग एफ, हॅशटॅग म्हणजे काय, डॉटर. म्हणजे ई ही मुलगी आहे कोणाची, एफची. एफचं जेंडर सांगितलंय का, नाही. म्हणजे आता विचारलंय काय, हाऊ ए इज रिलेटेड टू एफ, म्हणजे ए मध्ये आणि एफ मध्ये काय संबंध आहे, सांगा आता तरी. हा, हाऊ इज ए रिलेटेड टू एफ, सन इन लॉ, सन इन लॉ. हजबंड कसा आला, नाही, डॉटर इन लॉ म्हणताय फक्त, काहीच नाही. अरे हे काढल्यावर चुकूच शकत नाही, चुकूच शकत नाही. ठीक आहे, हे असं कोणाचं कोणाचं असं आलंय एक्झॅक्ट. व्हेरी गुड. अजून, तो नाही म्हणला, तो नाही म्हणाला, तो नाही म्हणाला, तुझं नाही आलं. चला नेक्स्ट सोडवा, नेक्स्ट. नेक्स्ट सोडवलं पण तू, नेक्स्ट नाही समजलं सर, आता समजेल. नेक्स्ट वाला मी समजावून सांगतो. रिलेशनशिपची आपल्याला चेन काढायची आहे बेटा, दुसरं वाला व्यवस्थित समजवतो. काढा काढा काढा, काय करतोय, बसायचं नाही, काढायचंय. आलं नाही तरी काढायचा प्रयत्न करायचा. 2 3 4 5 उत्तर आलेत. व्हेरी गुड. आणि हे पण लक्षात ठेवायचं बरं का, हाऊ ए इज रिलेटेड टू एफ होतं, हाऊ एफ इज रिलेटेड टू ए असतं तर मदर इन लॉ आलं असतं. सांगतो आता याच्यात नेक्स्ट वाल्यामध्ये.
मदर इन लॉ किंवा फादर इन लॉ असं नको करू अक्षय, नीट बघ, नीट लक्ष द्या. आणि ग्रँडसन आणि ग्रँड सन आणि ग्रँड डॉटर मध्ये पण मदरच्या साईडचा ग्रँड सन आहे की फादरच्या साईडचा ग्रँड सन आहे? तर मॅटर्नल आणि पॅटर्नल असं असतं ते. म्हणजे हे लॉजिक जर वाढलं तर समाजात जगण्याचं लॉजिकही वाढून जाईल. वाढवा. झालं? काढलं? काढ, कसं तरी चित्र दाखव 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 दाखव. हा, तू रे भैया दाखव. काढलं? दे दे साक्ष दे. काहीच नाही काढलं, काहीतरी रेगोट्या पाहिजे मला. दाखव भैया दाखव. थोडस, एकदम थोडस चुकलंय. दाखव तुझं. थोडस चुकलंय. हिरो बरोबर आले फक्त. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. खूप जास्त. चला अजून कोणी? हा, हे बघा, ज्यांना ज्यांना कळालं नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. सर्वप्रथम असा प्रश्न पाहिला की काय करायचंय, 2 बॉक्सेस ड्रॉ करायचे. हे केले होते का तुम्ही? केले. मग काय म्हणतोय हा, ए स्टार बी. अच्छा, आधीचाच बॉक्स कामाला आला असता आपल्या ना. ठीक आहे. ए स्टार बी म्हणजे काय, इथे बघून घ्यायचं आता. स्टार लगेच इथे काढायचा स्टार, आणि स्टारचा अर्थ आहे सन. मग त्यानंतर डिवाइड, डिवाइडचा अर्थ आहे सिस्टर. मग त्यानंतर आहे हॅश, मग हॅशचा आहे डॉटर. ह्याच्यात चुकलं असू शकतं मेजरली. प्लस, हा पहिल्याच बॉक्स सारखा आहे. हा हा पहिलाच चालेल ना, पहिलाच चालेल. परत आलं स्टार, सोडून द्या. आपल्याला एवढेच लागतात 4. आपल्याला आता सध्या ह्या प्रश्नासाठी 4च लागतात. ज्यांना कळालं नाही ऑनलाईन प्लीज लक्ष द्या एकदम व्यवस्थित. ज्यांना कळालंय त्यांनी लक्ष द्या. तुक्का मारूनही बरोबर येऊ शकतं. ठीक आहे. ए स्टार बी म्हणजे काय? ए स्टार बी म्हणजे सन आहे. कोण? ए हा बीचा सन आहे, है ना. म्हणजे ए हा हा मुलगा आहे कोणाचा? बीचा, म्हणून वरती काढायचं. ओके. मग बघ, बी डिवायडेड बाय सी म्हणजे काय? डिवाइड म्हणजे काय? सिस्टर आहे. म्हणजे बी कोण आहे? बहीण आहे. मायनस कोणाची? सी ची बहीण आहे. सी. आता आता ह्या दोघांचं सी हॅश डी. हॅश म्हणजे डॉटर आहे. कोण आहे? सी डॉटर आहे. कोणाची? डी ची. कळालं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम? ठीक. आता सी डी झालं. आता डी प्लस ई. प्लस म्हणजे काय? फादर आहे. म्हणजे कोण फादर आहे? डी हा फादर आहे. म्हणजे डी प्लस आहे. कोणाचा फादर आहे? ईचा फादर आहे. म्हणजे डेफिनेटली हे बहीण भाऊ आहे. डेफिनेटली. ह्याचं जेंडर माहित नाही आपल्याला. हा भाऊ आहे की बहीण आहे माहित नाही आपल्याला अजून. ठीक आहे. नेक्स्ट काय? ई स्टार एफ. परत स्टार आलं. स्टार म्हणजे सन, म्हणजे ईचं कोणीतरी एफ आहे.
काय झालं? सॉरी सॉरी सॉरी, ई आधी आहे. हा, ई इज सन ऑफ एफ, म्हणजे डेफिनेटली एकतर कळालं आपल्याला इथे आता, एक इथे फिक्स कळालं की हिचं जेंडर काय, एफचं जेंडर काय, काही सांगितलंय का? ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स मॅरेज वगैरे काहीच नाही सांगितलं आपल्याला, है ना? मग ह्याच्यामुळे डेफिनेटली ही बाई असणार. ओके. आणि ईचं जेंडर काय? स्टार, सन, म्हणजे ईचं जेंडर काय? मुलगा आहे की मुलगी? मुलगा आहे. डन. आता सांगा, हाऊ ए इज रिलेटेड टू एफ? ग्रँडसन, मॅटर्नल ग्रँडसन. आणि हाऊ ए इज रिलेटेड टू एफ आणि हाऊ एफ इज रिलेटेड टू ए? ग्रँडमदर, मॅटर्नल ग्रँडमदर. कळालं? प्रश्न हा पण वाचायचा आहे खालचा बरं का व्यवस्थित. आता कोणाला डाऊट? लेक्चर का दिसत नाही? लेक्चर का दिसत नाही? बरं, प्रिया गायकवाडच्या व्यतिरिक्त कोणाला प्रॉब्लेम आहे का? नो ना. प्रिया, इंटरनेट संपलं म्हणून दिसत नाही. ठीक आहे, नेक्स्ट. कळालं सगळ्यांना? कोणाला प्रॉब्लेम असेल तर येस लिहा की सर कळालं नाही. कळालं? मला नाही समजलं. ओके. अजून कोण आहे? नाही नाही, समजलं त्यांनी नका सांगू, ज्यांना नाही समजलं त्यांनी सांगा. नाही समजलं. 3 मिळाले, 4 मिळाले, 5, 6, 6 सापडले. हे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला रिलेशनचा चार्ट काढायचा आहे. एक लक्षात घ्या, आपल्याकडे म्हणजे जोपर्यंत हे मुवमेंट नव्हती, मदर आणि फादर आहे. ठीक आहे, मदर आणि फादर. मग आपण काय म्हणतो, ह्यांना काही मुलं असतात, चाइल्ड 1, चाइल्ड 2, चाइल्ड 3. मग ह्या मदरला भाऊ असतो, ह्याला आपण मामा म्हणतो. ठीक आहे. ह्या फादरला भाऊ असतो. ठीक आहे. ह्याला हे चिल्ड्रन काका म्हणतात. ठीक आहे, मामा आणि काका सेम शब्द आहे. ओके. बट इंग्लिशमध्ये ह्यांना अंकल म्हणतात दोघांना. हा फादर आहे म्हणून याला पॅटर्नल अंकल म्हणतात. ही मदर आहे, मदरच्या साईडला ह्याला मॅटर्नल अंकल म्हणतात. ओके. पेट्रियार्की हा शब्द पॅटर्नल कडून आलेला आहे. पेट्रियार्की म्हणजे काय? कोणाला माहिती आहे? किती माहित नाही. पेट्रियार्की म्हणजे काय? पुरुष प्रधान संस्कृती. चा अर्थ काय? पुरुष प्रधान संस्कृती म्हणजे काय रे? एक एक्झाम्पल द्या, पुरुष प्रधान संस्कृतीचं एक्झाम्पल. तुम्हाला तुमच्यासाठी नाहीच आहे प्रश्न. पुरुष प्रधान संस्कृती, पेट्रियार्की, ह्याचं एक्झाम्पल सांगा. सर डायग्राम काढता येते पण रिलेशन नाही काढता येत. मी त्याला काहीच करू नाही शकत. डायग्राम काढता येते, रिलेशन काढता नाही येणार. मी ते समजावून सांगतोय रिलेशन, बट मी काय करू शकत नाही त्याला, कारण की तुम्हाला ते डोक्यात आणावं लागेल की काका आहे, काकू आहे. मला कळालं तुमचा प्रॉब्लेम काय, हा तोच प्रॉब्लेम असतो म्हणून मी हा डायग्राम काढतोय. ग्रँडमदर म्हणायचं का ग्रँडसन? बाळा, कोणतं रिलेशन कोणासोबत विचारलंय? ए इज रिलेशन विथ एफ, म्हणजे ए हा एफ ला काय म्हणेल, एफ रिलेशन विथ ए म्हणजे एफ ही ए ला काय म्हणेल, त्यानुसार ग्रँडसन किंवा ग्रँडमदर बदलेल. निकिता कांबळे, पुरुषांचा वर्चस्व घरामध्ये आणि घराच्या बाहेरही म्हणजे पेट्रियार्की. घरामध्ये किंवा घराच्या बाहेर. एक उदाहरण द्या, उदाहरण. हा हा उदाहरण हे की फॉर एक्झाम्पल मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं,
मुलीला मराठी मीडियममध्ये टाकलं. म्हणजे मुलाला आपण पुरुष आहे म्हणून त्याला प्राधान्य देतो, पार्शियलिटी करतो. आणि समाजामध्ये मुलीला आपण पिंक कलर देतो, मुलांना ब्लू कलर देतो. मुलांना कलर्स देतात, मुलींना पिंक कलर देतात. मुलगा रडायला लागला की त्याला काय म्हणतात, मुलीसारखं काय रडतो, है ना. मुलीला एक आपण तशा प्रकारची वागणूक देतो, त्याला म्हणतात पॅट्रिआर्कल. तुम्ही जे म्हणताय त्याला पेट्रिलिनियल म्हणतात. पेट्रिलिनियल म्हणजे आडनाव पुरुषाचं लागतं बायकोला, त्याला पेट्रिलिनियल म्हणतात. लिनिएज ते असतं. आपल्या भारतामध्ये मणिपूरमध्ये पेट्रिलिनियल सोसायटी आहे. पेट्रिआर्कल आहे, मॅट्रिलिनियल सोसायटी आहे. मॅट्रिलिनियर म्हणजे नवरा बायकोचं आडनाव घेतो आणि बायकोच्या घरी राहायला जातो. हसलो आपण, याचा अर्थ काय, आपण पेट्रिआर्कल आहे, आपल्याला पुरुष प्रधान संस्कृती आवडते. याचा अर्थ आपल्याला चालतं की नवरा बायकोला मारू शकतो, बायकोने नवऱ्याला नाही मारायला पाहिजे, आपल्याला चालतं ते. आपण हसलो याचा अर्थ तेच आहे ना. सिरियस विषय, सिरियस टॉपिकला सिरियसली घ्या, ठीक आहे, चालेल. डॉवरी है ना, डॉवरी पण मुलीकडून डॉवरी घेतात. आजकाल हरियाणामध्ये मुलाकडून डॉवरी घेतात, तिथे मुली कमी आहे म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ जी स्कीम आहे सगळ्यात जास्त हरियाणामध्ये चालते, है ना. तो त्याचं रिझन आहे. डॉवरी इज वन ऑफ द व्हेरी गुड एक्झाम्पल, ठीक आहे. पॉलिआर्की पण असते एक, हरियाणामध्ये पॉलिआर्की चालू आहे. पॉलिगॅमी आहे ती, सॉरी, मल्टिपल नवरे करेल. ओके, बरोबर. द्रौपदी टाइप्स, है ना. मुली कमी झाल्या आहेत तिथे, हे चालतंय समाजामध्ये, माहिती नसेल आपल्याला. चला नेक्स्ट काय आपल्याकडे. अच्छा, हे तर मग हे काका ह्यांना अंकलच म्हणतील. आता नेक्स्ट समजा फॉर एक्झाम्पल ह्याला पण किंवा हिला पण मुलं झाले, बॉय गर्ल बॉय, समजा ह्यांना मुलं झाले. आता हे मुलं यांना काय म्हणेल, आजी आजोबा, कोणी नाना नानी मदरच्या साईडचे असेल तर. इंग्लिशमध्ये यांना ग्रँडफादर ग्रँडमदरच म्हणतात. आईच्या साईडचे असेल तर मॅटर्नल ग्रँडफादर मॅटर्नल ग्रँडमदर. वडिलांच्या साईडचे असेल तर पॅटर्नल ग्रँडफादर पॅटर्नल ग्रँडमदर. ओके, बस. मग आपण काय केलंय, फक्त ह्याला प्लस दिलं, ह्याला मायनस दिलं, जेंडरला प्लस मायनस केलं. ओके, नंतर डायग्राम मध्ये आपण डबल लाईन करतोय, एच्या इथे डबल लाईन म्हणजे हे नवरा बायको. एच्या इथे सिंगल लाईन जर आपण केली तर म्हणजे सिंगल लाईन म्हणजे बहीण भाऊ. आणि आपण काय करतो, जनरेशन्स आहे, मल्टिपल जनरेशन, त्याच्यामध्ये सिंगल लाईनने दाखवतो की ही एक जनरेशन आहे, मग ही नेक्स्ट जनरेशन आहे. आपण सिंगल लाईननी खाली खाली जातोय, एकदम सोप्यात सोपं. ज्यांना कोणाला कळालं नाही त्यांनी प्लीज इथे आपल्या वेबसाईटवर जा, परत मागे करा, हे लेक्चर व्यवस्थित बघा, एवढा पार्ट व्यवस्थित बघा, परत सोडवा. असे प्रश्न मी तुम्हाला अजून देतो, ठीक आहे, तुमच्या प्रॅक्टिस शीटमध्ये. पॉइंटिंग रिलेशन, पॉइंटिंग रिलेशन काय असतं मी सांगितलं तुम्हाला, पहिला प्रश्न सोडवा, आधीच सांगितलं सुरुवातीला. खूप एक्झाम्पल आहे पेट्रिआर्कीचे. कझिन, कझिन, ओके, उत्तर येत आहेत. मॅटर्नल आहे की पॅटर्नल आहे, मोनिका, अक्षय, अंकिता, श्रद्धा, मॅटर्नल आहे की पॅटर्नल? मॅटर्नल, ओके.
मराठीमध्ये काय मागतो मामा? व्हेरी गुड. तुझ्यासारखे स्टुडंट नाही पाहिजे वर्गात तुमच्यासारखे. बडबड कमी सोड. आलं का? काय? मम्मीकडचा कझन. कझन. चित्र काढलं कोण? डायग्राम काढलं? डायग्राम. हे बघा, अनिल काहीतरी बोलतोय रोहित बद्दल. मग आपण स्वतःला काय समजायचं? रोहित. मी सुरुवातीला सांगितलं होतं ज्याच्याबद्दल बोलतोय तो फोटोमध्ये जरी म्हटलं तो फोटोमध्ये जो दिसतोय तर आपण स्वतःला तो फोटोमधला व्यक्ती समजायचा. मग रोहित बद्दल सांगतोय तो, रोहित आपण स्वतःला समजायचं. बट रोहित हा कोण आहे? रोहित ही इज सन ऑफ. रोहित कळालं. मग हा सन आहे कोणाचा तरी, ऑफ ओनली ब्रदर ऑफ हिज फादर. म्हणजे इथे आपण फादर आणि सॉरी ओनली ब्रदर ऑफ हिज फादर म्हणजे इथे अनिल आहे, अनिलचे फादर आहे, फादरचा हा ब्रदर आहे. ठीक आहे, कळालं? इथपर्यंत कळालं का? फादर्स वाईफ, सॉरी, हां. ओनली ब्रदर ऑफ हिज फादर्स वाईफ. मग फादरची वाईफ आहे म्हणजे ही वाईफ आहे. मग तिचा एकुलता एक भाऊ आहे. ओके. ऑफ हिज फादर्स वाईफ. हाऊ रोहित इज रिलेटेड टू अनिल. हा अनिल आहे, हा रोहित आहे. हे दोघांचं रिलेशन तुम्ही कसं जरी म्हणालात, मामा नाही येतो. ठीक आहे, हे भाऊ आहे, कझन आहे. ठीक आहे, तर मॅटर्नल कझन. अनिलचं रोहित सोबत रिलेशन. हा हा तसे म्हणू शकतो. आत्याच्या साईडचे मामा असतात, बरोबर आहे. ठीक आहे, कळालं? सेकंड सोडवा. हा, ह्या अशा प्रश्नांना वेळ जर असला एक्झाममध्ये तर सगळ्यात पहिले मराठीत करायचं. अनिल म्हणाला रोहित हा माझ्या वडिलांच्या बायकोच्या भावाचा मुलगा आहे. अनिल हा माझ्या वडिलांच्या बायकोच्या म्हणजे माझ्या आईचा भावाचा मुलगा आहे, मामाचा मुलगा आहे. मराठीत करून घ्यायचं, सोपं जातं. नेक्स्ट सोडवा. चला, उत्तर पण आलं. नाही, विचार करा, विचार करा. नाही. ती माझ्या आईच्या नवऱ्याच्या आईची मुलगी आहे. ती माझ्या आईच्या नवऱ्याच्या आईची मुलगी आहे. असंच झालं ना ते. पॉइंटिंग टू अ लेडी, राज सेड ही इज शी इज डॉटर ऑफ कोण? वुमन हु इज मदर ऑफ द हजबंड ऑफ माय मदर. उलट जा ना.
काय म्हणतोय तो एक्झॅक्टली? हा बोला बोला. असं कोणी सांगत नाही. हे बघा इंग्लिशमध्ये काय येईल मग? आंट. ठीक आहे. राज सेड शी इज डॉटर ऑफ. मग शी इज डॉटर ऑफ, हे ड्रॉइंग मध्ये थोडं अवघड जाईल. शी इज डॉटर ऑफ अ वुमन हु इज मदर ऑफ द हस्बैंड ऑफ माय मदर ऑफ माय मदर. शी इज. हाँ. एक मिनट होल्ड कर. पॉइंटिंग टू अ लेडी, राज सेड शी इज daughter of the woman. She is daughter of the woman who is mother of हीच mother of the husband of my mother. म्हणजे इथेच येईल तो. चुकलं. ह्याला मराठीत करा. ती माझ्या आईच्या ती माझ्या आईच्या नवऱ्याची म्हणजे माझ्या वडिलाच्या आईची मुलगी आहे, म्हणजे आत्या आहे. हा हे शी हे करून टाका. ठीक आहे. आत्या आहे ती, आंट. डायग्राम मध्ये नका काढू याला. ठीक आहे. डायग्राम मध्ये जमणार नाही. सर उलट करा. हा हा इथून उलट केलं की मग येतं ते. तेच करत होतो पण डायग्रामनी डिफिकल्ट जाईल. ह्याला मराठीत करून घ्या. पॉइंटिंग प्रश्न गुड न्यूज हे की एक्झाम मध्ये तुम्हाला येणार नाही बॉम्बे हायकोर्टला. ठीक आहे. येणार तर कोडेड येणार एक. सेकंड तुम्हाला येऊ शकता कोडेड मध्येच येतील, बट ते म्हणेल की अनिलच्या भावाच्या बहिणीचं हे रिलेशन कसं कसं आहे. ठीक आहे. मेजरली कोडेड येईल तुम्हाला. दॅट्स इट. ठीक आहे. अजून काही आपले काय काय? हो आत्या आहे बेटा. हो काय काय बाकी आपलं की लास्ट लेक्चर आहे. क्रोम पहिलं लेक्चर कोणी पाहिलंय का? यूट्यूबवरचं पहिलं लेक्चर. लेक्चर मधनं काही बाकी आहे का असं विचारतोय मी. आपलं कॅलेंडर झालंय, क्लॉक झालंय, डायरेक्शन टेस्ट झाली आहे, रँकिंग झालंय, अल्फाबेट टेस्ट झालं, क्लॉक डबल आलंय, कोडिंग डिकोडिंग बाकी आहे, वेन डायग्राम झालं, पझल झालं, सेटिंग अरेंजमेंट झालं, ब्लड रिलेशन झालं. हे आपण शिकणार नव्हतो. नेक्स्ट डायस झाले, काउंटिंग ऑफ फिगर झाले, मिरर अँड वॉटर इमेज झाले. मग राहिलं काय? कोडिंग डिकोडिंग एक टॉपिक राहिलाय फक्त. सर फर्स्ट लेक्चर वेबसाईटवर नाही. हे कुठून लावलं मी? यूट्यूबवरती आहे, वेबसाईटवर नाही. पझल घेतलंय ना आपण? पझल घेतलं नाही का?
कोडिंग डिकोडिंग आणि पझल, ठीक आहे. एक कोडिंग डिकोडिंग आणि पझल बाकी आहे, ऑलमोस्ट सेम आहे. बट पझलमध्ये काही नाही, ड्रॉइंग येतात तुम्हाला, त्याचे सर्क्युलर ड्रॉइंग सांगावं लागतात. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक तुमचा राहील कोडिंग डिकोडिंग अँड पझल. उद्या घेऊन संपवून टाकू याला. परवापासून आपण उद्याचं झालं, परवापासून आपण रिव्हिजन लेक्चर्स किंवा तुमचे जीएसचे लेक्चर स्टार्ट करूया. ठीक आहे. अजून काय डाऊट्स आहेत का कोणाला? इतर व्हिडिओ नाही आहेत. जेवढे 36 स्टुडंट्स आहेत इथे, त्यांना मी परत सांगतोय, टेलिग्राम चॅनल बघत चला. लेट ॲडमिशनवाल्यांना सांगतोय, टेलिग्राम चॅनलवरती मराठी आणि मॅथ्स ह्या व्हिडिओजच्या लिंक दिलेल्या आहे तुम्हाला सेपरेट. बाकी सर्व व्हिडिओज वेबसाईटवर आहे. ठीक आहे. मराठी आणि मॅथ्स सोडून. तर नाही आहे म्हणू नका, आहे ते तिथे. ठीक आहे. अजून काय? PDF मिळतील, क्वेश्चन घ्या ना सर. PDF देतो. PDF मधले क्वेश्चन नाही घेऊ शकत प्रेरणा. द थिंग इज की मी PDF मधले प्रश्न घ्यायला लागलो की वेळ निघून जाईल. सोडवायला काही लागत नाही, इथे सोडवत बसेल मी तुमच्यासमोर, बट तो वेळ निघून जाईल आणि इट विल टेक अ लॉट ऑफ टाईम. तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे. टिपिकल काही क्वेश्चन असतील मला व्हॉट्सॲपवर सेंड करा. सगळ्यांनी माझा व्हॉट्सॲपचा नंबर तुमच्याकडे आहेच. तुम्हाला व्हॉट्सॲपवरती तुम्ही तुमचे जे क्वेश्चन, PDFचा नाव आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर, PDFचं नाव आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर तसे लिहून तुम्ही पाठवा. आपण एक लेक्चर घेऊया सेपरेट, किंवा मी रेकॉर्ड करेल, रेकॉर्डेड तुम्हाला देऊन टाकेल. अजून काही? सेकंड क्वेश्चन आहे तुम्ही सेंड केलेले, असं नाही चालणार. व्हॉट्सॲपवर सेंड करा. सर एक रफ शेड्यूल सांगू शकता का नेक्स्ट 10 to 15 डेज? ओके, सांगतो लगेच. सर लेक्चर 1, 2, 3चे MCQs नाही मिळाले. लेक्चर 1, 2, 3 ब्लर झालं वाटतं. नाही, लेक्चर 1, 2, 3चे MCQs देणार नाही बोललो होतो मी रिझनिंगचे. ते MCQs तुम्ही पहिलं लेक्चर ऐकलं असाल किंवा दुसरं, त्यामध्ये मी सांगितलं की याचे MCQs मिळणार नाही, हे तुम्ही असंच घ्या. ठीक आहे का? कारण की डायस आणि त्याचे MCQs बनवायला बसलो की ते डायस काढत बसावे लागतात. त्यामुळे मी मल्टिपल क्वेश्चन तुम्हाला बोर्डवरतीच घेतले होते. तरी मी ट्राय करतो 1, 2, 3चे द्यायचे. बाकी अजून काय डाऊट्स आहेत? हां, एक रफ प्लॅन तुम्हाला सांगून देतो मी. हे बघा, उद्या तुमचं नेक्स्ट लेक्चर होईल. त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी प्रयत्न करतो की पझल आणि कोडिंग डिकोडिंग हे 2 राहिलेत आपले, है ना. पझल आणि कोडिंग डिकोडिंग लिहून ठेवा तुम्ही. तर हे 2 टॉपिक्स आपण उद्या घेऊन टाकू. परवा म्हणजे काय तारीख? 25. हां, 25 तारखेपासून आपण आपले GKचे लेक्चर स्टार्ट करू. म्हणजे जे 3000च्या बॅचवाले स्टुडंट्स आहेत त्यांचा तिथे कोर्स संपून जाईल. आणि मग 5000वाले जे स्टुडंट्स आहेत ज्यांनी रिव्हिजन सेशन्स पण घेतलेत, त्यांच्यासाठी मग तिथून पुढे रिव्हिजन लेक्चर्स सुरू होतील. रिव्हिजन लेक्चर्स 1 दिवसाचे राहतील. तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला जाईल. गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायचं आहे की कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला डिफिकल्ट गेलेत. जे टॉपिक्स तुम्हाला डिफिकल्ट गेलेत त्या टॉपिक्सवरती स्पेशली तुमचे लेक्चर्स घेतले जाईल. ठीक आहे. आणि GKचे लेक्चर मे बी परवा किंवा 1 दिवस द्या प्रिपरेशनसाठी. त्यानंतर तुमचे GKचे लेक्चर स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे GKचे लेक्चर 3 किंवा 2 टीचर्स राहतील, ते घेतील. GKमध्ये काय घेणार? 1 पॉलिटी, 2 हिस्ट्री, 3 जॉग्रफी आणि बस. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी. तर तिन्ही पण मीच, म्हणजे 2 मी घेईल, एखाद मॅडम घेईल, किंवा ह्या प्रकारे डिवाइड होईल त्याला. ठीक आहे. तर असं तुमचा शेड्यूल राहील. करंट अफेअर्सचं तुम्हाला 2 लेक्चर्स होतील, 1 किंवा 2 लेक्चर्स होईल. ते पण तुम्हाला मेजरली करंट अफेअर्स शिकवण्यासाठी नाही होणार. डिराईव्ड करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करायचा ह्या दृष्टिकोनातून होईल. आम्ही तुम्हाला काही PDFs देऊ. PDFs तुम्हाला 1 ऑगस्टपासून मिळायला सुरुवात होईल. ठीक आहे. 1 ऑगस्टपासून करंट अफेअर्सचे PDF मिळायला सुरुवात होईल. तेवढेच PDF वाचायचे तुम्हाला. खूप जास्त माहिती नाही वाचत बसायची. तेवढे PDF वाचायचं जायचं. करंट अफेअरमध्ये 2 फंडे असतात. एक तर तुम्हाला जे आहे ते मल्टिपल करंट अफेअर्स आहे, म्हणजे करंट अफेअर्स वर्ल्डमध्ये खूप सारं आहे. ठीक आहे. तर ते कोणीच जज नाही करू शकत की मला इथून प्रश्न मला माझ्याच PDF मधून येईल. मी सांगू शकत नाही. तुम्ही कितीही वाचलं तरी कमी आहे. म्हणून करंट अफेअर्सवरती खूप ओव्हर एम्फसिस करायची गरज नाही. 10 मार्काला करंट अफेअर्स आहे.
म्हणून मी नेहमी म्हणत आलोय की 80 प्रश्नांपैकी 90 प्रश्नांपैकी 80 प्रश्न माझ्याच कोर्समधनं येणार. ह्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला करंट अफेअर्समधले प्रश्न मी अंदाजाने लावू शकत. त्यातले 4-5 आले तर मी म्हणेल तुम्हाला हो हे 4-5 आलेत माझ्या ह्याच्यातून. आणि करंट अफेअर्स प्लस GK हे दोन्ही एकत्र आहे. ठीक आहे. त्यामुळे 5 प्रश्नांचा तो मी एक घेऊन चालतो की GK जेवढं मी शिकवणार तेवढ्यातूनच प्रश्न येणार, त्या बाहेर प्रश्न येणार नाही. अजून काय डाऊट्स आहेत तुमचे? सर फॉर्च्युनेटली स्क्रीनिंग टेस्ट क्वालिफाय झालो तर रिमेनिंग 2000ची बॅच परचेस करू शकतो का? डिसाइडेड नाही आहे अजून, काहीच आम्ही डिसाईड केलेलं नाही याच्यावरती. ते तुम्ही स्क्रीनिंग टेस्टच्या रिझल्ट नंतर बोलूया आपण. बट 2000मध्ये डेफिनेटली ती मिळणार नाही तुम्हाला. लॉ ॲक्ट होणार नाही का? नाही, लॉ ॲक्ट होणार नाही. लॉ ॲक्ट विचारत नाही, लॉ ॲक्ट विचारणार नाही. तुम्ही माझा अजून एक कोर्स आहे तो JTI ने असिस्टंट कोर्टचे असिस्टंट असतात त्यांना लॉ ॲक्ट येतो, त्यांना मी घेतो तिथे. सर मराठी मॅथ्सचे होणार आहेत का अजून? नाही, मराठी मॅथ्सचे झालेले आहे, टेलिग्रामवर आहे. परत एकच प्रश्न विचारू नका. रेकॉर्डिंग बंद करून टाका. थांबा. ठीक आहे. अजून काय म्हणजे बाकीच्यांनी रेकॉर्डिंग ऐकली की त्यांचा इथे डाऊट सॉल्व. सर तुम्ही अरिथमॅटिक रिझनिंगची PDF दिली होती, त्यातले 8 नंबरचा क्वेश्चन एक्सप्लेन करा प्लीज. मी तुम्हाला परत सांगतोय, मी तुम्हाला एक मेसेज तुम्ही मला करा की हे प्रश्न शीटमधनं येत नाही तुम्हाला, मी सॉल्व करून एक रेकॉर्डेड सेशन टाकून देईल. डेली टाइम टेबल कसा करावा सर प्लीज सजेस्ट. डेली टाइम टेबलचं एकच ऐका, व्यवस्थित ऐका, लिहून घ्या. आपल्याला सगळ्यात पहिले मी तो मेसेज पण टाईप केला होता, 20 मार्काचे जे सब्जेक्ट्स आहेत, रिझनिंग, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश, हे 3 सब्जेक्टचे तुमचे 20-20 मार्काचे, 20, 40, 60 हे 60 मार्क झाले तुमचे. ह्या तिन्ही विषयांची रिव्हिजन शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. तर रिव्हिजन कशी करायची? एक विषय उचला. सगळ्यात पहिले इंग्लिश उचला. इंग्लिश हा मोस्ट अगोदर आपण स्ट्रॅटेजी काय करायचो, सगळ्यात अगोदर उचलायचो जो सब्जेक्ट मला सगळ्यात सोपा जातो त्याच्यापासून सुरुवात करेल बाबा मी, कारण की तो सब्जेक्ट सोपा आहे, माझं एक मन लागून राहील. नाही, मन लागण्यासाठी करिअर आहे, भविष्यात स्वतःला पैसे मागताना बघायचं कोणाला तरी, मग ऑटोमॅटिक मन लागतं. ठीक आहे, मोटिवेशन येतं. सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट पहिले घ्यायचा. डिफिकल्ट सब्जेक्ट घेतल्यानंतर तो आहे मेजरली 90% स्टुडंटसाठी इंग्लिश ग्रामर घ्या, मग मॅथ्स घ्या, मग रिझनिंग घ्या. रिझनिंग मोस्ट इझी सब्जेक्ट आहे, जनरली इझी जातो 90% स्टुडंट्सला. इंग्लिश, मॅथ्स आणि रिझनिंग ही सिक्वेन्स राहू द्या. 2-2 दिवसाची वेळ द्या, 2-2 दिवसाचा वेळ द्या. आज 23 आहे, 25 पर्यंत तुमचं इंग्लिश रिवाईज करून झालं पाहिजे, 27 पर्यंत तुमचं मॅथ्स रिवाईज करून झालं पाहिजे आणि 29 पर्यंत तुमचं हे झालं पाहिजे, रिझनिंग झालं पाहिजे. लिहून घ्या हे सगळं. ठीक आहे. मग त्यानंतर 1 तारखेपासून तुमचं मी ह्याचे सेशन्स घेईल. 1 तारखेपासून आपण रिव्हिजन सेशन घेऊ, म्हणजे रिव्हिजन सेशनमध्ये परत एकदा तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ओके. मग त्यानंतर रिव्हिजन सेशन राहणार नाही, ते मी रिव्हिजन सेशन्स कधीच प्रॉमिस केले नाही. मी तुम्हाला डाऊट सेशन्स म्हणालो, जे टॉपिक्स अवघड जातील ते परत एकदा शिकवले जातील असं म्हणालो होतो. तर ते टॉपिक्स तुमच्याकडनं कलेक्ट करून 1 तारखेपासून त्या टॉपिक्सवरती तुमचे सेशन्स होतील. ते सेशन झाले म्हणजे याचा अर्थ तुमची 80%, 60-70% प्रिपरेशन इथेच झाली. मग त्यानंतर छोटे सब्जेक्ट्स बाकी आहेत. मग त्यानंतर तुम्ही कम्प्युटर घ्या. कम्प्युटरचं आपल्या लेक्चरच्या बाहेर काहीच येणार नाही. मग ते नोट्स एकदा रिवाईज करा, त्याला अर्धा दिवस लागेल, 1 दिवसही पूर्ण लागत नाही. मग त्यानंतर अर्धा दिवस तो केलं, मग त्यानंतर अर्ध्या दिवसामध्ये बाकीच्या उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही करंट अफेअर्स वाचा. करंट अफेअर्सला जास्त वेळ देऊ नका. 1 तारखेपासून तुमचा हा शेड्यूल राहील की जे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर्स दिलेत, मी जे लेक्चर्स तुम्हाला घेतलेत त्या लेक्चर्सवरती तुम्हाला मी काही क्वेश्चन्स देणार आहोत. म्हणजे मेजरली एक सब्जेक्टचे 50 to 100 पर्यंत मी क्वेश्चन देणार आहोत सब्जेक्ट वाईज. ठीक आहे. मग ते तुम्हाला सोडवायचे. रिव्हिजन करायची 1 तासात 100 क्वेश्चन सोडवायचे. रिव्हिजन करायची 100 क्वेश्चन सोडवायचे. जे जॉबला आहे ते ह्याच टाइम टेबलला डिवायडेड बाय 2 करा आणि मल्टिप्लाइड बाय 2 करा आणि दिवसाला डिवाइड बाय 2 करा. ठीक आहे. मग तुमचं ह्या प्रकारे टाइम टेबल तुमचा रिव्हिजन सेशन तुमचं येईल 6 तारखेला. ठीक आहे. जे जॉबला आहेत त्यांचं 6 तारखेला रिव्हिजन सेशन्स येतील टाइम टेबलनुसार. मग 6 पासून तुम्ही हा टाइम टेबल फॉलो करा. करंट क्वेश्चन टॉपिक रिवाईज केला, 100 क्वेश्चन सोडवले, रिवाईज केला, 100 क्वेश्चन सोडवले. डेफिनेटली हे होऊन जाईल. अजून काय डाऊट्स?
सर 3,000 वाल्यांनी आता परत नाही ते भरले आहेत, ते पैसे भरलेत, ते पैसे नका भरू आता. आणि टेस्ट सिरीज वगैरे काही होणार का? हो, मी ते आत्ता सांगितलं. मॉक होणार परत तुमचे. तर मी असा प्लॅन करतोय 1 ते 6 ऑगस्टपर्यंत आपण तुम्हाला करंट अफेअर देणार आहोत, प्लस तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज 100 150 क्वेश्चन देतो. मग त्यानंतर तुमच्या 6 तारखेनंतर मी तुम्हाला मॉक टेस्ट देईल. मॉक टेस्ट ज्या देईल तुम्हाला फुल लेंथ टेस्ट राहतील त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामची जी वेळ आहे त्याच वेळेला दररोज पेपर सोडवायचा आहे. म्हणजे 6 तारखेपासून तर एक्झामच्या दिवशीपर्यंत तुम्ही त्याच वेळेला बसून पेपर सोडवायचा तुमचा. ठीक आहे. तर 5 ते 6 मॉक टेस्ट होतील. 5 म्हणजे जर तुमचे 7 तारखेला सुरू झाले, 3 किती तारखेला परीक्षा? 10 ना? 10 तारखेला. मग 7, 8, 9 3 दिवस होतील. 10 तारखेला तुमची परीक्षा. 3 मॉक टेस्ट बसतात तुमच्या. जर जास्त बसले, परीक्षा पोस्टपोन झाली तर अजून देऊ. ओके, अजून काय? डन. थँक्यू सो मच.